बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 5 जण ताब्यात. नाशिक पुन्हा चर्चेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईत 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, केमिकल, मोबाईल फोन आणि 4 चाकी वाहन असा एकूण 12,19,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तळेगाव शिवारातील हिरामण दाते यांच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आलाय. नाशिक ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक शहर पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने फॉरेन्सिक टीमच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत अमरेश्वर सुधाकर आईध्या, वय 37, राहणार अंबरपेठ, प्रेमनगर, हैदराबाद, तेलंगणा, दास हरिप्रसाद सत्ते, वय 36, राहणार गोल्लापल्ली, यल्लारेड्डी, जिल्हा सिरसिला, तेलंगणा, गोकुळ आनंदराव दाते, वय 56, राहणार सिद्धी पार्क, ध्रुवनगर, गंगापूर रोड, नाशिक, मूळ राहणार तळेगाव, तालुका त्र्यंबकेश्वर, हिरामण पुंजा दाते, वय 56, राहणार तळेगाव, गट नंबर 105, तालुका त्र्यंबकेश्वर आणि मच्छिंद्र भगवान घनदाट, राहणार घाटोड गल्ली, सातपूर, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या कारवाईत आरोपींकडून 9,75,000 रुपये रोख, त्यामध्ये 500 रुपये दराच्या 1,950 भारतीय चलनी नोटा तसेच कोऱ्या कागदांच्या नोटांच्या आकाराच्या बंडल, बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे केमिकल, छपाईसाठी लागणारी साधनसामग्री, मोबाईल फोन आणि 4 चाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 12,19,580 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि फसवणुकीच्या उद्देशाने केमिकलच्या सहाय्याने अस्सल 500 रुपयांच्या नोटेपासून बनावट 500 रुपयांच्या नोटा तयार करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 142/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील कलम 178, 180, 181, 182, 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत. बनावट चलनी नोटांची निर्मिती आणि बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच बनावट नोटा कुठे आणि किती प्रमाणात वितरित करण्यात आल्या त्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.